दहशतवादी सलीम कुत्ता डान्स प्रकरणी सुधाकर बडगुजरांच्या अडचणी वाढल्या। बडगुजर यांच्यावर यूएपीए अंतर्गत गुन्हा, राजकीय दबावापोटी गुन्हा दाखल केल्याचा बडगुजर यांचा आरोप। शिरूर लोकसभा उमेदवारीवरनं अजित पवार गट आणि शिंदे गटात रस्सीखेच, तर शिवाजीराव आढळरावांची समर्थकांसोबत बैठक। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात अरविंद सावंत आणि राहुल नार्वेकर आमने सामने येण्याची शक्यता। ठाकरे गटाकडून अरविंद सावंत, भाजपकडून राहुल नार्वेकर यांची नावं जवळपास निश्चित। निलेश राणेंना मालमत्ता कर थकबाकी प्रकरणी पुणे पालिकेचा दिलासा। तब्बल 4.25 कोटींचा कर थकवला, मात्र 25 लाखांचा धनादेश देत कारवाईतनं सुटका। नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील शेतकरी आंदोलनाचा चौथा दिवस। प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांकडून सरकारला 3 दिवसांची मुदत। दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा आजचा 17वा दिवस। आज आंदोलकांची महत्त्वाची बैठक। दिल्लीला कूच करण्याबाबत निर्णय अपेक्षित। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली बैठक। फडणवीसांची हजेरी। 100 उमेदवारांच्या पहिल्या यादीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। मुंबईमध्ये भाजपच्या नवनियुक्त 23 निवडणूक निरीक्षकांची आज बैठक। विद्यमान खासदारांच्या कामगिरीसोबतच पर्यायांचाही विचार करणार। नाशिक पालिकेची सिटीलिंक बस सेवा ठप्प। वाहकांचं 2 महिन्यांचं वेतन रखडल्यामुळे बस सेवा बंद। ऐन परीक्षांच्या काळात विद्यार्थ्यांचे हाल। संदेशखाली प्रकरणी टीएमसी नेते शेख शहाजान यांना अटक। पश्चिम बंगाल पोलिसांची कारवाई। आज शेख शहाजान यांना कोर्टात हजर करणार। दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग आई बाबा होणार। दोघांनी सोशल मीडियावरती खास पोस्ट शेअर करत दिली गुड न्यूज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।